नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. तर 21 तारखेला आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेनिमित्त काय सेवा करायच्या आहेत आणि स्वामींचं गुरुपद कसं घ्यायचं आणि सत्यनारायण कधी करायचं, ह्या सगळ्यांची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी शनिवारी पौर्णिमा लागणार आहे. शनिवारी सायंकाळी 5:59 पौर्णिमा लागणार आहे. आणि सत्यनारायण जर करायचं असेल तर हे प्रदोष काळी करायचं. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी कधी पण सत्यनारायण करायचं असतं. तर पौर्णिमेला शनिवारी पौर्णिमा लागणार आहे 5:59 आणि 21 तारखेला दुपारी 3:47 पौर्णिमा आहे. तर त्यामुळे आपल्याला सत्यनारायण शनिवारीच करायचं आहे. रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण न करता आपल्याला शनिवारी सत्यनारायण करायचं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्वतः शुचिर्भूत होऊन मग स्वामी सेवेला बसायचं आहे. स्वामींना आंघोळ घालायची आहे. स्वामींचा अभिषेक करायचा आहे. स्वामींचा अभिषेक करताना आपल्याला श्री सूक्त म्हणायचं आहे, पुरुष सूक्त आणि पवमान सूक्त हे म्हणत आपल्याला स्वामींचा अभिषेक घालायचा आहे. जर तुम्हाला हे म्हणता येत नसेल तर नित्यसेवेमध्ये हे सगळे दिलेले आहेत, तर ते वाचून पण तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा मोबाईलवर पण तुम्ही लावून स्वामींचा अभिषेक घालू शकता. तर अशा प्रकारे स्वामींचा अभिषेक घालायचा आहे. स्वामींना छान वस्त्र घालायचे आहेत. स्वामींना फूल हार अर्पण करायचा आहे. स्वामींना अत्तर लावायचं आहे. आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी त्या दिवशी स्वामींची तुम्ही सेवा करा. स्वामींना छानपैकी तुम्ही सजवा. आणि स्वामींची ती सेवा झाल्यानंतर घरच्या घरी आपल्याला गुरुपद घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं, केंद्रामध्ये जाऊन पण तुम्ही हे गुरुपद घेऊ शकता. पण जे कुणी ताई दादा वगैरे बाहेर त्यांनी केंद्रात जाऊ शकत नाही या दिवशी, तर त्यांनी घरी बसल्या गुरुपद कसं घ्यायचं, तर स्वामींच्या समोर आपल्याला बसायचं आहे आणि स्वामींसमोर हात जोडून आपल्याला म्हणायचं आहे की आपणच आमचे गुरु, माता पिता बंधू सखा सर्वस्व आहात. आपणच आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारा. आमचा योगक्षेम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद द्यावा. अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि स्वामींना खडीसाखर फळ अर्पण करायचं आहे. यथाशक्ती गुरुदक्षिणा स्वामींना अर्पण करायची आहे. आपल्याला साधी सोपी आपल्याला ही सेवा करायची आहे. ह्यासाठी खूप काही असं मोठं काही तुम्हाला खूपच उशीर लागतो ह्या सेवेसाठी आणि खूप वेळ बसावं लागतं असं काही नाही. 2 मिनिटात आपण ही सेवा करू शकतो. 2 मिनिटात आपण स्वामींचं गुरुपद घरी बसल्या आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे स्वामींची सेवा करायची आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि यथाशक्ती तुम्ही काही अर्पण करणार असाल तर ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. आणि आपल्याला परत 11 माळी जप करायचा आहे त्या दिवशी आणि एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. जे कोणी आता पारायणाला बसले आहेत तर त्यांचं त्या दिवशी पारायण होणारच आहे. पण जे कोणी पारायणाला बसले नाहीत तर त्यांनी या दिवशी एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. स्वामींच्या चरणावर शुद्ध जल आपल्याला पळीने सोडायचं आहे. चरणांचा जो तीर्थ आहे तो तीर्थ घ्यायचा आणि मंत्र म्हणायचं. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धार्याम्यहम शिरसाधर्याम्यहम. तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर हा मंत्र मी वरती स्क्रीनवर लावून देते. तर तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आणि ते तीर्थ स्वतः प्राशन करायचं आहे. आणि ह्यानंतर रोज आपल्याला स्वामींची नित्यसेवा करायची आहे. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये रोज आपल्याला 11 माळी जप करायचा आहे आणि क्रमशः 3 स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. आणि सकाळ संध्याकाळ 2 टाईम आपल्याला आरती करायची आहे. 2 टाईम जर तुम्हाला आरती जमत नसेल तर तुम्ही 1 टाईमसुद्धा आरती करू शकता. पण स्वामींची ही नित्यसेवा गुरुपद घेतल्यावर तुम्हाला सुरू करायची आहे. आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही तर ही सेवा रोजच करतो, मग गुरुपद कशासाठी? तर गुरुपद कशासाठी घ्यायचं? तर गुरुपद घेतल्यावर गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु आणि तत्परात्पर गुरु यांच्याशी म्हणजेच गुरुतत्वाशी आपण जुळतो. आपली आत्मा ही गुरुच्या सान्निध्यात असते.
आपल्या जीवनात येणारी संकटे, अडचणी आपण जेव्हा गुरु करतो तेव्हा ही जी संकटे आहेत, जी अडचणी आहेत, ते गुरु स्वतःवर घेत असतात. आपण आयुष्यात जे काही पाप केलेले आहे, जे काही पुण्य केलेले आहेत, तर ह्याचा सगळा हिशोब स्वामी लावतात आणि आपल्याला योग्य वेळी त्याचा खर्च कसा करावा, म्हणजे आपल्याला योग्य वेळी आपल्याला ते मार्गदर्शन करत असतात. आपलं पुण्य कुठे लावावं याचा योग्य मार्ग आपल्याला स्वामी दाखवत असतात, आपले गुरु दाखवत असतात. तर त्यामुळे आपल्या जीवनात गुरु असणे हे खूप महत्त्वाचं आहे. जीवनात योग्य दिशा मिळून आपल्याला सांसारिक तसेच भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीत आपली वाढ होते. यामुळे आपल्या जीवनात गुरु हा असायलाच पाहिजे. स्वामी हे स्वतः दत्तरूपी आहेत, दत्तांचा अवतार आहे, परमेश्वर आहेत स्वामी. पण जेव्हा स्वामी नृसिंह सरस्वती अवतारामध्ये होते, ते साक्षात परमेश्वर असूनही त्यांनी गुरु केलं. तर आपल्या पण जीवनात गुरु असायलाच पाहिजे. तर गुरु असल्यामुळे आपल्या जे काही मार्ग आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्यामधून मार्ग दाखवण्याचं काम हे आपले गुरु करत असतात आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच आपण चालायला पाहिजे. आपण आता गुरु केला आहे आणि आपल्याला जे गुरु मार्ग दाखवतायत, जे मार्गदर्शन करतायत, ते आपल्याला कळूनसुद्धा आपण दुसऱ्या वाटेने जर जात असाल तर आपण गुरु करून काहीच फायदा नाही. आपले गुरु ज्या पद्धतीने आपल्याला सांगतील त्या पद्धतीनेच आपण चालायला पाहिजे, त्या पद्धतीनेच आपण सगळे कार्य करायला पाहिजे. तरच त्या गुरुपदाचा आपल्या आयुष्यात महत्त्व आहे. तर आणि तुम्ही ह्या प्रकारे जर करणार असाल, स्वामी जे मार्ग दाखवतील त्या मार्गातूनच तुम्ही चालणार असाल, तरच तुम्ही गुरुपद घ्या. नाहीतर तुमच्या मनाचं जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही गुरुपद घेऊन तुम्हाला काहीसुद्धा फायदा होणार नाही. आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देण्यासाठी आणि चांगली प्रगती करण्यासाठी सर्वांनी स्वामींचा गुरुपद घ्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.